अझरबैजान एअरलाइन्सचं विमान कोसळलंय। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलंय। या विमानामध्ये 72 प्रवासी असल्याची माहिती कळतेय आणि लँडिंगच्या वेळी विमानाचा हा अपघात झाल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी ही एक दुर्घटनेची बातमी आपण पाहतोय। ही बातमी कझाकिस्तानमधून आहे। अझरबैजान एअरलाइन्सचं हे विमान कोसळलेलं आहे आणि त्याची दृश्य आपल्याला दिसतात। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलंय। या विमानामध्ये एकूण 72 प्रवासी प्रवास करत होते। लँडिंगच्या वेळी ते विमान अनकंट्रोल झालं आणि ते कोसळलं। आगीचे लोटच्या लोट या विमानातून बाहेर पडताना दिसतात। ही दृश्य आपण पहा। कझाकिस्तानमधला हा विमानाचा अपघात आहे। दुर्दैवी घटना आहे। 72 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत होते। लँडिंगच्या वेळी विमानाचा हा अपघात झालाय। आकाशातून खाली लँडिंगसाठी हे विमान येत होतं आणि त्यावेळी ते अनियंत्रित वेग दिसतोय विमानाचा आणि सॉफ्ट लँडिंगच्या ऐवजी अक्षरशः विमान कोसळलं। आगीचे लोट दिसतात। हा मोठा विमान अपघात कझाकिस्तानमध्ये झालाय। 72 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। उर्वशी खोना आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत दिल्लीतून। आपण आणखी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। उर्वशी, एक मोठा अपघात विमानाचा कझाकिस्तानमध्ये झालेला दिसतोय आणि अनियंत्रित असे विमान जमिनीवर कोसळलेले आहे। 72 प्रवासी होते असं कळतंय। काय काय नेमकी अपडेट आहेत आपल्याकडे? 72 लोक ह्यात ट्रॅव्हल करत होते। क्रूज समेत 72 लोक होते। हा जो विमान आहे तो लँडिंगच्या दौरान जो आहे त्याचा क्रॅश झाला आहे असं समजून आलं आहे। नेमके आता काय पोझिशन आहे ते बघणं गरजेचं आहे। पण आता जे कळून येते जी एक प्रायमा फेसी बातमी म्हणजे ही आहे त्या प्लेन क्रॅश झाला आहे आणि त्यात 72 लोक जे आहेत ते ट्रॅव्हल करत होते। सध्या रेस्क्यू आणि सर्च ऑपरेशन हा सुरू असून असं समजून येत आहे। ठीक, धन्यवाद उर्वशी दिलेल्या या माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। अझरबैजान एअरलाइन्सचं हे विमान आहे ते कोसळलेले। कझाकिस्तानमध्ये हा अपघात झालाय आणि 72 जण या विमानामधून प्रवास करत होते। पुढचे अजून स्पष्टता यामध्ये यायची आकडेवारी संदर्भात, मात्र कझाकिस्तानमधली ही एक मोठी दुर्घटना।